नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासमोर शिमला मिरची रेसिपी आणली आहे. तर मी शिमला मिर्च छानपैकी असं धुवून घेतलं आहे. त्यांना बारीक कट करून घेतलं आहे. नंतर त्याच्यामध्ये एक कांदा टाकला आहे अंदाजानुसार आणि मी जास्त काही इन्ग्रेडियंट्स यूज नाही करत आहे. अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीत बनवते. नंतर थोडंसं लसूण घेतलं आहे. शेंगदाणे घेतलेत. त्यांना शेंगदाणे एकदम जाडसर कुटून घेतलेत. मिक्सरमध्ये नाही दळायचे आहेत. हातानेच कुटायचे आहेत. नंतर कढईमध्ये दीड पई तेल टाकलेले. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाकू शकता. त्याच्यात जिरा, लसूण टाकून घेतलेत, व्यवस्थित परतून घेतलेत. नंतर कांदाही छानपैकी असं ब्राऊन झाल्यापर्यंत त्यांना परतवायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये शिमला मिर्च टाकायचं आहे. तेही छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे, शिमला मिरचही. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की त्याला असं छानपैकी वाफायसाठी झाकून द्यायचं आहे, जेणेकरून ते छानपैकी असं शिजून जाईल. ते शिजल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात. तिखट टाकायचं आहे. नंतर त्याच्यात हळदही टाकायची थोडीशी आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. नंतर ते कुटलेलं कूट जे आहे शेंगदाण्याचं, तेही टाकायचं आहे. तेही टाकून झालं की व्यवस्थित छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता छानपैकी आपली झणझणीत भाजी तयार झाली. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.